नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज आहे संडे आणि हा संडे स्पेशल ब्लॉग आहे. आणि आज आम्ही खूप काही गोष्टी करणार आहोत. संडे मध्ये सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि तुम्ही विचार केला असेल की अंशू कुठे आहे? अंशू आहे, काय आहे ते, रेडी होऊन आली. हे बघा, कुठे अंशू, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? आहात तुम्ही सर्व? आणि आज आहे संडे, असा करा कॅमे. आज आहे आमचा क्लास, सो मी रेडी होते सगळं आवरून सगळं, कारण वापस आल्यावर घर हे खूप छान पाहिजे. नाही तर आम्ही खूप पसारा करून निघतो आणि मग घरी आल्यावर खूप चिडचिड होते. तर मी सगळं आवरून ठेवत होती. सगळे काम आमचे झाले आणि आज क्लास असल्यामुळे आम्ही आता जेवण वगैरे करून क्लासला जाणार आहे. क्लासचा व्हिडिओ आम्ही नक्की टाकू. आज खूप सारे सेशन्स होणार आहे क्लासमध्ये. क्लासचा पण व्हिडिओ टाकू. आणि आज संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे. तो कुठे जाणार आहे, माझा आणि मिंटी त्याचा दोघींचा एक आम्ही प्लॅन बनवलेला आहे. तो आम्ही यांना ऑन टाइम सांगणार आहे. उस प्लान में मैं भी शामिल. आप शामिल हो, पण थोडा थोडा. तर तो प्लॅन यांना आम्ही नंतर सांगणार आहे, जेव्हा मला बाहेर निघायचंय घराच्या. पण आता आम्ही क्लासला जातोय, जेवण करून भेटूया तुम्हाला. बाय बाय. तर अंशू म्हणाले मला की लवकर चला, पण तीच येत नाही, कारण ती करताय आता काम. मागचं दार कुठे? अरे इथे कपडे टाकले, वाळून टाकवायचे. सगळ्यांच्याच घरी पावसाळ्यात आमचे कपडे वाळत नाहीये, म्हणून त्यामुळे घरात किचन मध्ये दोरी बांधली. आणि दोरी बांधल्यानंतर पंखा चालू करतो रात्री, आम्ही रात्रभरात कपडे वाळतात. टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी किती जानानी चाहिए, ये सबको पता है. चला, छोटा बच्चा समझ के से ना टकराना रे. हळूहळू. मजा सुपर. क्या हुआ रे? कुत्ते वर्सेस ह्यूमन गैंग वॉर. कुत्ते वर्सेस वुमन. हमने उनको मारे. कशाला मारले? वो भाग रहे हमारे पीछे. तुम्ही जास्त खेळता ना, म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही घरात कुत्र्यांचं म्हणणं आहे तुम्ही घरात राहावे. सकाळ संध्याकाळ तुम्ही खूप खेळता. भाई जल्दी करे. भाजी जर जळली असेल तर खाणार आहे फक्त अंशू. ठीक आहे, तुम्ही उपाशी राहा, मला कशी चालते. कारण मी घरी 4 वाजता येणार आहे, तर मी जेवण करूनच निघणार आहे. तुम्हाला नाही खायचं नको मग मी का खाऊ? नको खाऊ. मग लक्षात ठेवलं पाहिजे. मी आपली लागली कामात वर गेली तर मला वाटलं की भाजी जळावर होतं. मग भाजी बारीक जळावरच ठेवून गेली तुम्ही. पूर्ण जळली. काय जळली का? थोडीशी बुरी लागली. आज आम्ही किचन मध्ये जेवण करणार आहोत. आपल्याच पुरतं आलं किती आपण मोठे माणूस. माझ्यासाठी दाणं बसायला. एका हातात फोन आहे माझ्या. तू माझ्या मांडीवर बस. किती हुशार आहे मी, हातात पापड बस. हाताने पापड कोण मोठी गोष्ट आहे, मी करतो ते. भाजून दाखवा. हो भाजी नको. चिमटा कुठे? हा चल घे, सेम दे. राहू दे आता. नाही दे ना, मी भाजतो पक्का दे. पे गरम आहे अंशू. बसता बसतो ना. काही गोडधोड. मग देते साखर. बसा, बसलो मी जेवण करायला, पण जेवण करून घ्या चुपचाप आणि बंद करा तो फोन. पण मी काही खाता घेता तरी फोन ठेवत जा. आजी आजी आली. आजीने भाजी पाहिली म्हणते. हो आजी, भाजी तू बघितली का? जळत होती भाजी, तुम्ही पाहिली ना? माझ्या आजीला थोडस ऐकू नाही येत, थोडं कमी ऐकू येतं. आई तुला कमी ऐकू येतं ना? पा म्हटलं ना कमी ऐकू, तुला कमी ऐकू नाही येत तुला? तर मित्रांनो, मी रेडी झालेला आहे. आता आम्ही चाललोय क्लासला. पण अंशू नेहमी टाइम लावतो, तिच्यामुळे मला क्लासला टाइम होतोय. तुम्हाला दाखवतोय, हे बघा. अबे यार, हे बघा. तुम्ही कावडीचं बोलले, आता माझं लायनर पहा. मी इकडलं किती परफेक्ट आलं. टाइम करते. मी बोलणार होती की मी नाही वेळ करत, तुम्ही वेळ करता. आता मला हे सगळं पहिले पुसावं लागेल, तर अजून वेळ होणार आहे. वाव. हेल्मेट नाही घातलं तुम्ही, चालान पडतो खूप मोठा. चालान कोणाला पडलाय हे बघा. याला नाही, याला दाखव रे चालान. हे बघा किती चालान पडलं रे. 9,000. बापरे. बघा, एवढे अमीर लोक आपण पालतो. हेल्मेट घाला, सेफ्टी आहे. हेल्मेट घातलंच पाहिजे, पण मी नाही घालत. ते गोष्ट अलग आहे, कारण माझ्या घरी खूप जास्त जवळ आहे, त्यामुळे मी नाही घालत. पण तुम्ही सगळे लोक हेल्मेट घाला. हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही. तर अंशुनी आणले आहे सोनूसाठी आंबे. घे सोनू. हा तुझ्यासाठी, हा तुझ्यासाठी, आणि हे 2 तुझ्या
आम्हाला सोनूने आंबे आणायला लावले होते आणि हो सोनू मला म्हणत होता की एवढे सारे आंबे आणले तर तुम्ही तर आम्हाला खूप सारे आंबे पाहिजे, त्यासाठी मी त्यासाठी खूप सारे आंबे आणले, मोठे मोठे आंबे आणले. तुम्हाला मी आंबे दाखवतो. पण भेटले चार भेटले नाही काय बघा. आंबे बघा किती मोठे. हे कच्चे होते म्हणून आम्ही आणून दिले. ते कच्चे होते पण आणून दिले. ते पिकले 2 राहिले. हा पिवळा तेजसला दे गे. हा चांगला लागते. तू तुझ्या चेहरा एवढा तर खाऊन घे. तर गाईस माझी आंघोळ झालेली आहे. आता फ्रेश अप होऊन मी खाली आलो आणि खाली आल्यानंतर स्पेशली माझ्यासाठी बनलेला आहे काय म्हणते याला कॉर्न, भाजलेला कॉर्न, भाजलेला भुट्टा. भाजलेला कॉर्न, भाजलेला भुट्टा, भाजलेला भुट्टा. कोई तो भी यहाँ पे अभी एंजॉय करेंगे अपन. इसके साथ झगड़ा. आपण ते ब्लॉग मध्ये टाकणार नाही. भाऊ इथचे लोक ब्लॉग पाहते. पुरीतले मजा मजा. तर मंडळी आता वाजले आहे 9 आणि माझ्या बहिणीला आणि माझ्या बायकोला यायला जायच्या शॉपिंगसाठी. एवढं रात्री इथे सेल लागली म्हणते कुर्तीची. ते कोणतं सेल आहे? मॉन्सून सेल. 9 वाजता. अरे यार लोगों को बताना चाहिए ऑफर. मला बोल सांग कुठल्या तरी तिथे सेल म्हणजे काय सगळे कपडे चांगले नसतात, पण एखादा कपडा चांगला दिसतो. तर जस्ट आता आमचं जेवण वगैरे झालंय. म्हणजे आम्ही ते मक्का खाल्ला ना, तर आम्ही जेवण नाही करणार तिघं पण. आई बाबा जेवण करताय. एवढ्या लवकर कोण झोपणार आहे? म्हणजे आपण घराच्या बाहेर निघू, थोडंसं फिरू, म्हणून तो सेल पाहायचा आपल्याला, म्हणजे आम्हा दोघींना. आणि मग आम्ही एखादा आईस्क्रीम वगैरे खाऊन येऊ. आईस्क्रीम प्लॅन कधी बनला? वेळेवर बनू शकते. हो का? मी रेडी झालेली आहे. दिसते तुम्हाला? पाणी पाणी यायला पुन्हा खायला आणता आणि खात नाही. पाणी पाणी नाही अरे यार, होणार. बिचारी तर पिल्लू पिल्लू खेळायचे. बी यार काय तुम्ही तू सांगत नाही मला खायला. बायकोनी जाऊ दे आता. सगळ्या गोष्टी आठवून दिल्या पाहिजे. काय दिल्या पाहिजे? सगळ्या गोष्टीची आठवण देणार आहे. झगडा करतो आम्ही. तू ये झगड्यात. केळं आणले का? खायसाठी केळं आणले. खायला नाही पाहिजे का? ते मरून गेले सगळे. माझ्या बहिणीला सेल मध्ये कुर्ती पाहिजे. बिकॉज ऑफ बायांना जास्त भूक असते. भूक असते. कुठे सेल लागली सेल चला. लागली की आम्ही खरेदी करत नाही, समजलं ना? आम्ही दुकानात जाऊन शॉपिंग करणारे लोक आहे, पण आम्हाला सेल आवडते कधी कधी. माहिती तेच म्हणणार मी. इथे सेल दिसते तिथे गेला बाया. चला दिसत नाही पहिलेच बोला. अंधार दिसत नाही. भोकणी बायको भेटली. लुटलो तेल. हे घेते मी. आवडली का? घेऊन घे. मला आवडली. याच्यावर ब्लॅक पॅन्ट वरच पण किती सुंदर दिसते. नाही अजून पाहिजे आम्हाला. हा पॅटर्न खूप सुंदर आहे. हा काफ्तान असं हे ना काश्मीरी पॅटर्न सारखं आहे. कशी जायचं का मग? घेऊन जा ना. नेला तर नाही अजून. तर मित्रांनो आता आमची शॉपिंग झालेली आहे. बाय टू वन टू गेट टू खायचं ते. पण शॉपिंग झाल्यानंतर आणि जेवण केल्यानंतर पण माझ्या बहिणीला लागली आहे भूक. त्यासाठी खाऊन क्रेविंग लालच. हे बघा भैया वो वाली नहीं, ये वाली पानीपुरी दो. नहीं वो नहीं, ये वाली. तू नाही खाते का? का बरं? अच्छा वाह. अभी ब्लॉग खत्म होने के बाद खाऊंगी तुम एक पूरी. ये क्या अंशु? खा 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 खा. तर मित्रांनो पुरे पैसे उडून आम्ही घरी आलेलो. म्हणजे ते तुम्ही घालून दाखवा सगळ्या कुर्त्या, म्हणजे आपण एक एक दाखवू. वाव खूप. ए वाव. हा रंग किती सुंदर. पिछले 5 साल में बॉलीवुड. हिची फिटिंग छान आहे. म्हणजे ते तुमच्यावरही चांगली दिसते. पण तुम्हाला आवडली नाही? मित्रांनो मला आता आठवलं की मी ब्लॉग एंडच नाही केला होता, तर आता मी एंड करतोय ब्लॉग. अंशू तर झोपून गेली आहे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल. अगर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा आम्हाला. आम्ही असेच ब्लॉग बनवत राहू. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड नाईट.